स्टाफ सिलेक्शन कमिशनची MTS म्हणजेच मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार या पदांसाठी जी जाहिरात आलेली आहे त्याची फॉर्म भरण्याची अंतिम मुदत जी आहे ती 31 जुलै 2024 आहे। यासाठी पात्रता जी असणार आहे 10वी पूर्ण होणं आवश्यक आहे, तसेच तुमची वयाची 18 वर्षे पूर्ण झालेली असणं आवश्यक आहे। ही जी परीक्षा घेण्यात येणार आहे या परीक्षेमध्ये सेक्शन 1 मध्ये मॅथ्स आणि रिझनिंग याचे प्रत्येकी 20-20 प्रश्न असे एकूण 40 प्रश्न असणार आहेत, जे प्रत्येकी 3 गुणांसाठी असणार आहेत। म्हणजे सेक्शन 1 120 गुणांचा असणार आहे, ज्यासाठी तुम्हाला 45 मिनिटं वेळ मिळणार आहे। तर सेक्शन 2 मध्ये सामान्य जागरूकता आणि इंग्लिश हे 2 विषय असणार आहेत, ज्याचे प्रत्येकी 25 प्रश्न असणार आहेत। म्हणजेच एकूण 50 प्रश्न जे असणार आहेत ते सेक्शन 2 चे असणार आहेत आणि हे जे 50 प्रश्न असणार आहेत ते प्रत्येकी 3 गुणांसाठी असणार आहेत। म्हणजे एकूण जे गुण असणार आहेत ते 150 गुण असणार आहेत आणि या सेक्शन 2 साठी सुद्धा तुम्हाला 45 मिनिटं मिळणार आहेत। म्हणजेच दोन्ही सेक्शन मिळून तुम्हाला एकूण 90 मिनिट जे आहेत ते 90 मिनिट मिळणार आहेत। त्यानंतर हवालदार या पदासाठी मुलांसाठी कमीत कमी उंची जी असणार आहे ती 157.5 सेंटीमीटर, तर मुलींसाठी कमीत कमी उंची जी असणार आहे ती 152 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे। आणि यासाठी फिजिकल स्टँडर्डमध्ये आणखीन एक सांगितलेलं आहे, त्यांनी मुलांनी 1600 मीटर जे आहे ते 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायचं आहे वॉकिंग, आणि मुलींनी वॉकिंग जे आहे ते 20 मिनिटांमध्ये 1 किलोमीटर जे आहे ते 1 किलोमीटर पूर्ण